इंस्टाग्रामवर ओळख झाली, भेटायला गेला तर निघाली स्वतःचीच पत्नी। नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर हे प्रकरण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून समोर आलं आहे। तिथे एक पती नेहमी आपल्या फोनमध्ये व्यस्त असायचा। तो आपला फोन लॉक ठेवायचा, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर बिझी असायचा। तसंच फोन आला तर घराबाहेर जाऊनच फोनवर बोलायचा। पत्नीला त्याच्यावर संशय येऊ लागला, म्हणून तिने दुसरे सिम कार्ड खरेदी केले आणि इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार केले। त्यावर एका सुंदर मुलीचा प्रोफाईल फोटो लावला। तिने नवऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर ती आपल्याच नवऱ्यासोबत इंस्टाग्रामवर तासनतास बोलू लागली। नवऱ्याचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला रंगेहात पकडण्यासाठी पत्नीनं पुढचं पाऊल टाकलं। गर्लफ्रेंड बनून त्याला एका रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवलं। या भेटीसाठी नवरा सुद्धा तयार झाला। जेव्हा नवरा ठरलेल्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला, कारण त्याच्यासमोर दुसरं तिसरं कोणी नव्हे तर खुद्द त्याचीच पत्नी उभी राहिली। यानंतर मोठं महाभारत झालं। पत्नीनं नवऱ्यावर फसवणुकीचा आरोप केला आणि घटस्फोटाची मागणी केली आहे। या घटनेची आता देशभरात चांगलीच चर्चा रंगली आहे।